बऱ्याचदा पेशंट विचारत असतात की मॅम व्हाईट डिस्चार्ज होत आहे तर ते नॉर्मल आहे की काही त्यामागे काही सिम्पटम्स असतील किंवा काही काळजी करण्यासारखं आहे का? तर नक्कीच आपण जाणून घेऊयात. व्हाईट डिस्चार्ज जेव्हा तुम्ही ओव्ह्युलेशन होत असतं किंवा तुमच्या पिरियड्स यायच्या आधी किंवा जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवत असतात, लैंगिक संबंध जेव्हा ठेवत असतात त्यानंतर येणारा जो व्हाईट डिस्चार्ज असतो तो हा नॉर्मल व्हाईट डिस्चार्ज असतो. पण त्या व्यतिरिक्त जर स्टिकी येल्लोइश रिंग असलेला किंवा थोडा दुर्गंधयुक्त असा जो डिस्चार्ज असेल तो व्हाईट डिस्चार्ज नक्कीच ट्रीटेबल आहे आणि तो ट्रीट केलाच गेला पाहिजे. त्यासाठी आयुर्वेदात वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. कफदोषामुळे होणारा व्हाईट डिस्चार्ज आणि वातदोषाचा अधिक्य होऊन होणारा व्हाईट डिस्चार्ज असं वेगवेगळ्या प्रकारचा तो व्हाईट डिस्चार्ज दिसून येत असतो. तर त्यासाठी येणारी ट्रीटमेंट देखील ही वेगवेगळी असणार आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते, तंदुलोदक की जे आयुर्वेदात वर्णन केलेलं जे बेस्ट होममेड मेडिसिन आहे किंवा जी रेसिपी आहे ते तुम्ही घरी करू शकतात आणि ही जी वारंवार होणारी समस्या आहे व्हाईट डिस्चार्जची ती टाळू शकतात. त्यासाठी कमेंटमध्ये तंदुलोदक असं टाईप करा आणि त्याची जी रेसिपी किंवा गाईडलाईन्स आहेत ते मिळवा. थँक्यू.